बरेच दिवसानंतर संध्याकाळच्या वेळेस आम्ही घराबाहेर पडलो. संध्याकाळचं वातावरण इतकं छान झालं होतं, कुठेतरी पाऊस पडल्यामुळे थंडगार वातावरण होतं. आणि आहो बोलले की चला तुम्हाला कुठेतरी घेऊन जातो, तर आम्हाला घेऊन गेले होते आज ते कॅनडा कॉर्नरला. तिथं पोहोचल्यानंतर आम्ही पहिले तर छान अशी कुल्फी खाऊन घेतली, कारण बरेच दिवसानंतर आम्ही असं घराबाहेर पडलो आहे आणि वातावरण थंड होतं. त्याचबरोबर इथली जी फेमस कुल्फी आहे ना, ती खरंच खूप छान लागते. आहोंनी आम्हाला कुल्फी वगैरे घेतली आणि आम्ही सर्वांनी एन्जॉय केली. पिलूने चॉकलेट कुल्फी घेतली होती आणि आम्ही रबडी कुल्फी. आम्ही आज फक्त बाहेर पडलो होतो तो पिलूसाठीच, कारण बरेच दिवसापासून जसं वेकेशन चालू झाले तेव्हापासून फक्त घरात त्यामुळेच आज बाहेर पडलो. कुल्फी वगैरे खाल्ली. त्यानंतर आमचं एक काम होतं ते काम केलं आणि तिथून आम्ही पुन्हा घरी येण्यासाठी निघलो. तर आहो बोलले की तुम्हाला पाणीपुरी खायची का, तर मग पुन्हा आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली. तिकडंच कॅनडा कॉर्नरलाच खाल्ली आणि त्यानंतर मग पिलूच्या क्लासला वेळ होता, तर आहो बोलले चला आज मी तुम्हाला आणखीन एका ठिकाणी घेऊन जातो. तर म्हटलं चला, आज आहोंचाच छान मूड आहे तर आपल्याला देखील एन्जॉय करायला भेटतो आहे. पाणीपुरी मेन म्हणजे पिलूला खूप जास्त आवडते आणि घरी केल्यानंतर मनसोक्त खाल्ली जाते, परंतु बाहेरची पाणीपुरी खाण्याचा देखील एक वेगळाच आनंद असतो. पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर आहो आम्हाला घेऊन गेले प्रमोद महाजन उद्यान जे आहे ना नाशिकमध्ये, तिथं घेऊन गेले. तर संध्याकाळच्या वेळेस ना इथं देखील बऱ्यापैकी गर्दी वगैरे असते आणि पिलूला खेळण्यासाठीच किंवा मग थोडंसं फ्रेश वाटावं यासाठी आम्ही गेलो होतो. एवढा कडक उन्हाळा असून देखील थंडगार असं गार्डन आहे आणि मेंटेन देखील छान केले, कारण ते रेनोव्हेट केलेलं आहे आणि खूप मस्त असे प्राणी वगैरे आहेत. त्याचबरोबर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी देखील झोके, घसरगुंडी वगैरे भरपूर काही काही आहे. आणि आज गर्दी बऱ्यापैकी होती, म्हणजे आम्ही बरेच दिवसानंतर गेलो. तशीही संध्याकाळच्या वेळेस गर्दीच असते. तर पिलूला म्हटलं थोडंसं खेळ आणि त्यानंतर आपल्याला निघायचंच आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो असा होता. कसा वाटला ते नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर.